हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी घरातील थोडीशी आवरावरी करत होते, कारण खूप दिवस झाले फ्रीज पण मला आवरायचं होतं, पण आज करू उद्या करू असं करत करत एक दिवस पुढे ढकलत आता म्हटलं नाही, आज आवरूनच घ्यावं, म्हणून आज फ्रीज आवरायला काढलं। तर आज मला तेच तुमच्याशी थोडंसं बोलावं असं वाटत होतं, कारण हे माझ्या पण बाबतीत होतं, प्रत्येक मैत्रिणीच्या बाबतीत हे होतच असेल। कारण आपण ना कुठलंही आता सणवार खूप जास्त जवळ आलेले आहेत आणि आता सगळ्यांनाच घराची क्लिनिंग वगैरे चालू करायची आहे आणि रोजचं रुटीन आपलं चालूच असतं। घरातील स्वयंपाक, धुणं, भांडी, फरशी हे कामं तर आपण रोजच्या रोज करतोच, पण मग एक्स्ट्रा काही करायचं म्हटलं ना तर आपल्याला अगोदरच खूप जास्त धाक पडल्यासारखं होतो की आता सण आलेत जवळ, कशी तयारी करावी, काय करावी, घरं स्वच्छ करायचेत आणि एकदमच कामाचा डोंगर आपल्यावर पडतो। तर त्यामुळे आता आपण प्लॅनिंगने सगळं व्यवस्थित जर केलं तर कामापेक्षा आपण कामाच्या विचारानेच जास्त थकतो बरं का, ही गोष्ट नक्कीच खरी आहे। आपण दिवसभर किती काम करतो याचा कधी आपण नीट विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काही ना काही काम सुरूच असतं। नाश्ता काय करायचा, मुलांचा डबा काय द्यायचा, घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत, भाजी आणायची आहे, स्वयंपाक करायचा आहे, किचन साफ करायचं आहे, फ्रीजमध्ये सामान कमी झालं आहे, उद्या पाहुणे येणार आहेत आणि त्यात स्वतःसाठी काय करायचं आहे, असं करत करत दिवस आपला संपून जातो। पण गंमत म्हणजे आपण फक्त काम करून थकत नाही, तर काम करण्याआधीच त्या कामाच्या विचारानेच जास्त थकायला सुरुवात होती। एखादं काम अजून सुरूही केलेलं नसतं, पण मनात त्याची पूर्ण यादी तयार झालेली असते। हे करायचं आहे, ते करायचं आहे, अजून ते राहिलं आहे, हे राहिलं आहे, हे कधी करणार, आणि मग शरीरापेक्षा आधी आपलं मन थकवून जातं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर थोडं मनापासून बोलणार आहोत, कारण कधी आपल्याला काम कमी करायची गरज नसते, तर कामाचा सतत विचार कमी करायची गरज असते। मैत्रिणींनो, घर कामाला शेवट असतो का? एक काम केलं की दुसरं तयार, कपडे धुतले की वाळत घालायचे, वाळले की घडी करायची, घडी केली की कपाटात ठेवायचे, स्वयंपाक केला की भांडी येतात, भांडी केली की किचन साफ करायचं, किचन साफ केलं की पुन्हा चहा करायची वेळ येतीच। म्हणजे घरकाम ही अशी गोष्ट आहे की त्याची डन अशी पाटीच नसते, आणि म्हणूनच गृहिणीच्या मनात कायम एक विचार चालू असतो, अजून खूप काम बाकी आहे, आणि हाच विचार आपल्याला जास्त थकवतो आणि काम सुरू करण्याआधीच आपण थकून जातो। समजा तुमच्या किचनमध्ये थोडी भांडी पडली आहेत, तुम्ही किचनमध्ये जाता, भांडी पाहता आणि मनात लगेच विचार येतो, ही भांडी घासायची आहेत। मग सिंकच्या बाजूला असलेला ओटा दिसतो, अरे हो, ओटाही पुसायचा आहे। मग गॅस दिसतो, गॅस पण घाण झाला आहे। मग किचनच्या फरशीकडे लक्ष जातं, हेही पुसायला पाहिजे, आणि शेवटी काम सुरू करण्याआधीच आपल्याला वाटतं की आज खूप मोठं काम आहे। मग आपण म्हणतो थोड्या वेळाने करते, पण मनातून काम जात नाही। 5 मिनिटांनी पुन्हा आठवतं, 10 मिनिटांनी पुन्हा आठवतं, मग दुसरं काम करताना देखील त्याचाच विचार, आणि अशा प्रकारे आपण एकाच कामासाठी मानसिक ऊर्जा अनेक वेळा खर्च करतो। हे एकदा लक्षात घ्या की एखादं काम प्रत्यक्ष करायला कदाचित 20 मिनिटं लागतील, पण त्याचा विचार आपण 2 तास करत बसतो। कधी करू, आज करू की उद्या एकदम सगळं करून टाकायला पाहिजे, असं घर कसं दिसतंय, माझ्याकडून काहीच नीट होत नाही, आणि इथेच आपली अडचण वाढते। काम तेवढंच असतं, पण मन त्याला खूप मोठं करून दाखवतं। मग यावर आपण करायचं तरी काय बरं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एका वेळी एकच काम। आपण घरकाम करताना एक मोठी चूक करतो, आपण एक काम करत असतो आणि मनात पुढची 5 कामं चालू असतात। उदाहरणार्थ, तुम्ही भाजी चिरत आहात, पण मनात विचार, भाजी झाली की पोळ्या करायच्या आहेत, नंतर डब्बा भरायचा आहे, नंतर कपडे घडी करायचे आहेत, संध्याकाळी काय बनवायचं, उद्या काय करायचं, म्हणजे हातात एक काम आणि डोक्यात 10 कामं। यामुळे मनाला विश्रांतीच मिळत नाही। त्याऐवजी स्वतःला सांगा, आता माझं फक्त हे एक काम आहे। भाजी चिरत असाल तर फक्त भाजी, कपडे घडी करत असाल तर फक्त कपड्यांच्या घड्याच करा, भांडी धुवत असाल तर फक्त भांडीच धुवा, पुढचं काम पुढे पाहू। दुसरी गोष्ट, सगळं आजच करायचं असं नाही, ही गोष्ट गृहिणींनी विशेष लक्षात ठेवायला हवी। आपल्याला वाटतं घर पूर्ण स्वच्छ असलं पाहिजे, कपडे सगळे व्यवस्थित असले पाहिजेत, किचन चमकलं पाहिजे, फ्रीजही साफ पाहिजे, सगळं परफेक्ट पाहिजे। पण मैत्रिणींनो, घर हे राहण्यासाठी असतं, रोज प्रदर्शनासाठी नाही। घरात माणसं राहत असतील तर थोडा पसारा होणारच, मुलं असतील तर खेळणी पडणारच, स्वयंपाक केला तर किचन पुन्हा वापरलं जाणारच। याचा अर्थ आपण आळशी आहोत असं होत नाही, आपण माणूस आहोत, म्हणून प्रत्येक दिवसाला परफेक्ट घर बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका। आणि तिसरी गोष्ट, कामांची छोटी यादी तयार करा। मनात कामांची मोठी गर्दी ठेवण्यापेक्षा ती कागदावर लिहा। उदाहरणार्थ, आज फक्त सकाळचा स्वयंपाक, कपडे धुणं, किचन आवरणं, मुलांचं काम, बस। आता मनाला माहिती आहे की आज काय काय करायचे, पुन्हा आठवण्याची गरज नाही, आणि एखादं काम राहिलं तर ते उद्या करता येईल, आणि सगळं माझंच काम हा विचार कमी करा। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। घरामध्ये अनेक लोक असतात, पण कधी गृहिणी स्वतः सगळ्या कामांची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेते।
हे मीच करणार, तेही मीच करणार, मुलांना कशाला सांगू, नवऱ्याला कशाला सांगू, मी करते. आणि मग दिवसभर काम करून आपणच थकतो. घर हे सगळ्यांचं असेल तर घराची छोटी मोठी कामंही सगळ्यांनी वाटून घेतली तर किती बरं होईल, हो की नाही मैत्रिणींनो? तर मदत मागणं म्हणजे आपण कमजोर आहोत असं नाही आहे बरं का. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं आहे. कधी घर आवरलेलं नसेल, कधी स्वयंपाक साधा झाला असेल, कधी कपडे राहिले असतील, कधी किचनमध्ये पसारा असेल, याचा अर्थ तुम्ही चांगली गृहिणी नाही असं होत नाही. आपण स्वतःशी खूप कठोर असतो. इतर कोणाला आपण म्हणणार नाही तुझं घर आज अस्ताव्यस्त आहे म्हणून तू वाईट आहेस, पण स्वतःसाठी मात्र लगेच म्हणतो माझ्याकडून काहीच नीट होत नाही. असं बोलणं बंद करा. त्याऐवजी स्वतःला सांगा आज जेवढं जमलं तेवढं मी केलं, उरलेलं उद्या करू. हे वाक्य खूप साधं आहे पण मनाला खूप हलकं करतं. काम आणि विश्रांती दोन्हीही गरजेचे आहेत. गृहिणीला विश्रांती घेताना देखील अपराधी वाटतं. आपण 5 मिनिट बसलो की मन म्हणतं उठ अजून काम आहे. चहा घेण्यासाठी बसलो की आधी ते काम करायला पाहिजे होतं. थोडा मोबाईल पाहिला की वेळ वाया घालवते. पण लक्षात ठेवा, विश्रांती म्हणजे वेळ वाया घालवणे नाही. आपल्या शरीराला आणि मनाला पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी विश्रांती लागते. दिवसभर काम करण्यासाठी मशीनलाही थांबावं लागतं. मग आपण तर माणूस आहोत. परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. आपण सोशल मीडियावर सुंदर घर पाहतो, सगळं नीटनेटकं, किचन चमकदार, सगळं व्यवस्थित, आणि मग आपल्याला वाटतं माझं घर असं का नाही. पण लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याच्या घराचा काही मिनिटांचा सुंदर भाग पाहतो पण त्याच्या आयुष्यातला पूर्ण दिवस पाहत नाही. म्हणून तुलना करू नका. तुमचं घर तुमचं आहे. तुमच्या परिस्थितीनुसार ते व्यवस्थित ठेवा. परफेक्ट नाही, पुरेसं चांगलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कधीकधी आपल्याला वाटतं माझ्याकडे कामच खूप आहे, पण खरं पाहिलं तर कामापेक्षा आपल्या डोक्यात चालणारे विचार जास्त असतात. भूतकाळातील गोष्टी, भविष्यातील चिंता, घराची काळजी, मुलांची काळजी, पैशाची चिंता, लोक काय म्हणतील याचा विचार, आणि या सगळ्यांच्यामध्ये आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो. म्हणून रोज स्वतःला थोडा वेळ द्या. 10 मिनिटं शांत बसा, चहा शांतपणे घ्या, थोडं चालून या, एखादं आवडतं गाणं ऐका किंवा काहीच करू नका, फक्त शांत बसा. आणि मैत्रिणींनो, आजपासून एक छोटासा नियम आपण करूया. आजपासून जेव्हा तुमच्या मनात खूप कामं एकत्र येतील ना, तेव्हा लगेच स्वतःला सांगा सगळं एकाच वेळी करायची गरज नाही. मग एकच काम निवडा, ते पूर्ण करा आणि मग पुढचं. यामुळे घरकाम कमी होणार नाही कदाचित, पण मनावरचा भार नक्कीच कमी होईल. आणि मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट इथे मला तुम्हाला सांगायची आहे. कधीकधी आपल्याला कामाचा कंटाळा नसतो, आपल्याला खरं तर सततच्या विचारांचा कंटाळा आलेला असतो. सकाळी डोळे उघडले की कामाचे विचार सुरू, रात्री झोपायला गेल्यावर सुद्धा मनात विचार सुरू. उद्या सकाळी काय करायचं, नाश्त्याला काय बनवायचं, मुलांचा डब्बा काय द्यायचा, उद्या कपडे धुवायचे आहेत, घरातील हे सामान आणायचं राहिलं. आणि असा विचार करता करता आपण झोपून जातो आणि आपलं शरीर असतं बेडवर, पण मन अजूनही किचनमध्येच फिरत असतं. आपण प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवतो. आपल्यापैकी कितीतरी मैत्रिणी ची एक सवय असते, घरातल्या प्रत्येक गोष्टीची आठवण आपण स्वतः ठेवतो. कुणाला काय आवडतं, कुणाला काय नको, कुठलं सामान संपलं आहे, कधी काय करायचं आहे, कोणाचं काय काम आहे, आणि हे सगळं आपल्या डोक्यात चालू असतं. म्हणूनच कधीकधी आपण शांत बसलेलो असलो तरी मन शांत नसतं. बाहेरून आपण बोललेलो असलो पण आतून विचारांची धावपळ सुरू असते, आणि ही धावपळच खूप ऊर्जा घेऊन जाते. आधी सगळं काम पूर्ण करते हा विचार आपण स्वतःला म्हणतो, आधी सगळं काम संपवते मग निवांत बसेन. पण खरं सांगा, घरातलं सगळं काम कधी पूर्ण होतं का? नाही ना. एका कामानंतर दुसरं काम तयारच असतं. मग आपण विश्रांती कधी घेणार? म्हणून विश्रांतीसाठी सगळं काम संपण्याची वाट पाहू नका, कारण ती वेळ कदाचित येणारच नाही. दिवसभरात छोट्या छोट्या विश्रांती घ्या. 5 मिनिटं शांत बसा, 10 मिनिटं चहा घ्या, थोडा वेळ गॅलरीत उभं राहा, खिडकीतून बाहेर बघा, आपल्या आवडीचं काहीतरी करा. विश्रांती ही काम संपल्यावर मिळणारी शिक्षा नाही, ती कामाच्या मध्येही आवश्यक असते. आज हे राहिलं यावर लक्ष देण्यापेक्षा आज मी काय केलं हे बघा. हा बदल खूप सुंदर आहे. रात्री झोपताना आपण काय विचार करतो, आज हे राहिलं, हे करायचं होतं पण झालं नाही, घर पूर्ण आवरलं नाही, तो कपाटाचा भाग राहिला. पण एकदा उलट विचार करून बघा, आज मी काय काय केलं. सकाळी उठले, नाश्ता केला, घरच्यांची कामं केली, स्वयंपाक केला, मुलांकडे लक्ष दिलं, घर आवरलं, दिवसभर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी केल्या. मग स्वतःला श्रेय का देत नाही? आपण जे केलं त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे राहिलं त्याचाच विचार करत राहतो. म्हणून दिवस संपताना स्वतःला दोष देऊ नका, स्वतःचं कौतुक करा. दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझंही कमी करा. कधीकधी आपण स्वतःवर अशी कामं लादतो की जी खरं तर कुणी आपल्याला सांगितलेलीही नसतात. घर नेहमी स्वच्छ दिसलं पाहिजे, स्वयंपाक रोज वेगळा असला पाहिजे, सगळ्यांना वेळ दिला पाहिजे, कोणाचीही तक्रार नसली पाहिजे, माझ्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. आणि मग या सगळ्या अपेक्षा पूर्ण करताना आपण स्वतःच थकतो.
पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आपल्याला ऊर्जा जास्त असते, कधी कमी असते, कधी आपण आनंदी असतो, कधी मन थोडं उदास असतं. म्हणून प्रत्येक दिवसाकडून सारखीच अपेक्षा ठेवू नका. ज्या दिवशी जेवढं शक्य आहे तेवढंच करा. काही कामं नंतर केली तरी चालतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच करण्याची सवय असते. कपडे पडले आहेत आत्ताच घडी केली पाहिजे, ओटा थोडा घाण आहे आत्ताच पुसला पाहिजे, कपाट थोडं विस्कटलेलं आहे आत्ताच लावलं पाहिजे. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, हे काम आत्ताच करणं खरंच गरजेचं आहे का? जर उत्तर नाही असेल तर ते थोड्या वेळाने करा. काही कामं थांबली म्हणून जग थांबत नाही. आपण प्रत्येक गोष्टीला इमर्जन्सी बनवतो आणि मन कायम तणावात राहतं. घरकामाची गती कमी करा. आपण अनेकदा घरकाम करताना खूप घाई करतो. एक काम संपलं की लगेच दुसरं, जणू काही आपण शर्यतीत आहोत. पण घरकाम ही शर्यत नाही. आपल्याला कुठे मेडल मिळणार नाही की आज तुम्ही सगळं काम 2 तासात पूर्ण केलं म्हणून थोडं निवांत काम करा. काम करताना श्वास घ्या, मन दुसरीकडे पळू देऊ नका. तुम्ही जे करत आहात तेच करा. यामुळे कामाचा अनुभवही वेगळा वाटतो. आणि मैत्रिणींनो, शेवटचं, आपण गृहिणी आहोत म्हणून आपल्याला सतत काम करत राहण्याची गरज नाही. आपण पत्नी आहोत म्हणून स्वतःला कायम शेवटी ठेवण्याची गरज नाही. आपणही एक व्यक्ती आहोत. आपल्यालाही थकवा येतो, आपल्यालाही कंटाळा येतो, आपल्यालाही कधी कधी करू नये असं वाटतं आणि हे सगळं अगदी सामान्य आहे. घर सांभाळताना स्वतःला ही सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुमच्या आयुष्यात उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुम्हालाही कामापेक्षा कामाचा विचार जास्त थकवतो का? आणि हा व्हिडिओ एखाद्या अशा गृहिणीसोबत नक्की शेअर करा जिला सतत वाटतं की तिच्यावर खूप काम आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला थोडा वेळ द्यायला अजिबात विसरू नका. चला मैत्रिणींनो, आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक देखील करा. भेटूया परत. तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना नमस्कार.